बौद्ध धर्मीयांसाठी वेगळी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्या अशा मागणीचे निवेदन बौद्ध धर्मीयांच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना सादर केलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की भंडारा शहरातील सर्व धर्मीय बांधव गेली कित्येक वर्षांपासून वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या स्मशानभूमीमध्ये प्रेतांची विल्हेवाट किंवा अंत्यविधी करत होते। मात्र आजपर्यंत कोणीही अथवा कोणत्याही अधिकाऱ्याने संस्थेने सदर जागेवर अंत्यसंस्कार करण्यास कोणत्याही धर्मीयास मनाई केलेली नव्हती। परंतु आता काही दिवसांपासून स्मशानभूमीच्या दर्शनी भागात भंडारा नगर परिषदेद्वारे मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार एक फलक वजा सूचना दिलेली आहे की या स्मशानभूमीमध्ये हिंदू धर्मियांशिवाय कोणत्याही धर्मियांना अंत्यसंस्कार करण्यास मनाई करण्यात येत आहे। असा फलक लावणे हे देशाच्या एकात्मतेसाठी हानिकारक आहे। संविधानाच्या धर्मनिरपेक्षतेच्या मूल्याची जबाबदार शासकीय अधिकाऱ्यांकडून होणारी अशी पायमल्ली अपेक्षित नाही। असा फलक लावल्याने बौद्ध समाजातील लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे। आजकाल देशातील राजकीय वातावरण बघता अशी असुरक्षिततेची भावना निर्माण होणे क्रमप्राप्त आहे। बौद्धांचे शव जर अंत्यसंस्कारासाठी भंडारा स्मशानभूमीत गेले तर त्यांच्यावर नगर परिषदेकडून कार्यवाहीचा बडगा उगारला जाईल। सदर बाब लक्षात घेता सर्व बौद्ध समाजाच्या लोकांचे अंत्यसंस्कार करण्याकरिता दुसरी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी बौद्ध समाज बांधवांनी दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी 2:30 वाजता दरम्यान जिल्हाधिकारी भंडारा यांना सादर केलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे। तसेच आपल्या अधिकाराचा वापर करून असे असंवैधानिक फलक लावून इतर धर्मियांचा संविधानिक अधिकार नाकारणाऱ्या धर्मांध शासकीय अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करून त्याला शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात यावे असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। निवेदन देताना आसित बागडे, मनोज बागडे, राजेश मडामे, हंसराज वैद्य, रमेश जांगळे, रोशन जांभूळकर, रणजित मडामे, मोरेश्वर गेडाम, अंकुश वंजारी, विनय बनसोड, तुळशीराम शेंडे, दिलीप वानखेडे, रणजित मडामे, ज्ञानचंद जांभूळकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते।